मॉर्निंग एव्हरीवन. चला तर मग आज आपण यूट्यूब चॅनल आपला JGP सायन्स क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मागच्या पिरियडमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा धडा सुरू केला होता सेमी इंग्रजीचा. हा ज्या पद्धतीने घटकाचा जर विचार केला आपण तर 4 धडे येण्याची शक्यता असते. आता सध्या लॉकडाऊन असल्याकारणानं त्याच्यामध्ये काही सिलेबसमध्ये चेंजेस होतील, काय होतील ते वेगळी गोष्ट आहे. परंतु अभ्यासक्रम कंप्लीट करणं हे आपलं कर्तव्य असल्याकारणानं आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याच पद्धतीने सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने क्लासिफिकेशन प्लांट सुरू केला होता त्याच्यामध्ये किंगडम प्लॅन्टियाचा अभ्यास करत होतो आपण. 5 किंगडम क्लासिफिकेशन ज्या पद्धतीने रॉबर्ट विटकर यांनी हे सुरू केलेलं आहे. आणि विटाका हे 1959 केलं होतं, आपण याच्या आधीच पाहिलेलं आहे. या व्यतिरिक्त आपल्या सजीवांची माहिती घेत असताना आपण ज्या पद्धतीने आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिक हे 2 गट पडत असतात. आणि ह्या सगळ्या 2 गटामध्ये ज्या पद्धतीने 87 मिलियन्स जेवढे काही सजीव आहेत त्या सगळ्यांचा याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. हे आपण याच्या आधीच पाहिलेलं आहे. आता याचा जर विचार केला आपण सुरुवातीला ज्या पद्धतीने जो केंद्रकाचा जर विचार केला आपण सेल्सचा जो न्यूक्लियस आहे त्याच्यावरून अभ्यास जर केला तर प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक अशा 2 गटामध्ये विभाजन होते. त्याच पद्धतीने प्रोकॅरियोटिकमध्ये मोनेरा याचा पण अभ्यास करणार आपण याच्यापुढं. आणि यूकॅरियोटिकमध्ये ज्या पद्धतीने दृश्यकेंद्रिकीय आणि अधिकेंद्रिकीय अशा प्रकारचे 2 गटामध्ये मोडलेले आहेत. यूकॅरियोटिकमध्ये पुन्हा त्याच्यात 2 गट पडलेले आहेत. ते 2 गट म्हणजेच ज्या पद्धतीने आपण 2 गटामध्ये जर पाहिलं यूकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक पुढं जाऊन पुन्हा युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर हे यूकॅरियोटिकमध्ये मोडतात. पडल्यानंतर युनिसेल्युलरमध्ये प्रोटिस्टा आहे. मल्टीसेल्युलरमध्ये पुन्हा 2 गट पडले विथ सेल वॉल आणि विदाऊट सेल वॉल. पुन्हा त्याच्यामध्ये विथ सेल वॉलमधला जर विचार केला आपण ॲटोट्रॉफिक हेटेरोट्रॉफिक. ॲटोट्रॉफिकमध्ये प्लॅन्टियाचा अभ्यास करणार आहोत आपण. हेटेरोट्रॉफिक फंगी आणि विदाऊट सेल वॉलमध्ये हे ॲनिमेलिया हे इयत्ता 10वीमध्ये आपण शिकणार आहोत. तर सुरुवातीचा जो किंगडम आहे प्लांटिया हा ज्या पद्धतीने रॉबर्ट विटाकार यांनी मांडलेलं जे सृष्टी पद्धती आहेत त्यानुसार 5 किंगडम आहे. क्लासिफिकेशन ऑफ 5 किंगडम हे आपण अभ्यासत होतो. तर त्यापैकी आपण क्रिप्टोगेम्सची माहिती घेत असताना आपण पाहिलं की त्याच्यामध्ये असणारं जे काही सीड्स अँड फ्लॉवर्स नॉट प्रोड्यूस्ड म्हणजे त्याला क्रिप्टोगेम्स असं म्हणलेलं आहे. अबीजपत्री आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सीड्स नाही, फ्लावर नाही. त्याच पद्धतीने याचा अभ्यास करत असताना पाहिलं आपण की पुन्हा थायलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा या 3 गटामध्ये मोडलेलं होतं. आणि 3 गटाचा अभ्यास करत असताना आपण 3 गटाचा अभ्यास केला. तर त्या 3 गटाचा अभ्यास करत असताना त्याच्यात माहिती घेतलेली होती आपण की ज्या पद्धतीने आपण थायलोफायटाचा जर विचार केला प्लांट्स बिलॉंग टू द डिव्हिजन थायलोफायटा ग्रो मेनली इन वॉटर. कुठे राहतात ते मेनली वॉटरमध्ये असतात. त्याच पद्धतीने सम ग्रो इन द वॉटर फ्रेश वॉटर, सम इज द स्लाईन वॉटर या ठिकाणी दाखवलं आहे. स्लाईन वॉटर किंवा फ्रेश वॉटर अशा 2 ठिकाणी आढळतात. आणि हे एक प्रकारचं हे पाहिलं होतं आपण. पाहत असताना त्याच्यामध्ये दस प्लांट्स युजली हॅव सॉफ्ट अँड फायबर लाईक बॉडी होती. तसंच व्हेरियस फंगी जे आहेत त्याच्यामध्ये येत असतात. पुन्हा याच्यामध्ये एक प्रकारचा डू नॉट हॅव क्लोरोफिल आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस ग्रुप. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये अन्न तयार करण्याची प्रक्रिया नाही. म्हणजे याचाच अर्थ त्याच्यामध्ये हरिद्रव्य नाही, क्लोरोफिल नाही. आणि क्लोरोफिल नसल्याकारणानं ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. म्हणून आपण याला क्रिप्टोगेम्सच्या याच्यात थायलोफायटाचा अभ्यास केला आपण. याची जर एक्झाम्पल जर पाहिली आपण स्वायरोगॅरा, चारा वाल्वा आणि उल्थ्रिक्स सॅरागॅसम हे पाहिलं आपण. याच्या पुढे जाऊन पुन्हा ब्रायोफायटाचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं की हे एक प्रकारचे दिस ग्रुप ऑफ द प्लांट्स आर कॉल्ड द ॲम्फिबियन मीन्स या ठिकाणी सांगण्यात तात्पर्य असं आहे की हे दोन्ही ठिकाणी आढळतात. ज्या पद्धतीने दोन्ही ठिकाणी मीन्स याची जी निर्मिती आहे, रिप्रोडक्शन आहे, स्पोर रिप्रोडक्शन आहे. हा स्पोर रिप्रोडक्शन घडवून आणण्यासाठी त्याला आवश्यकता असते पाण्याची. त्याच पद्धतीने ते राहते कुठे ओलसर मातीमध्ये सॉईलमध्ये असते. त्याच पद्धतीने द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी ऑफ द ब्रायोफाटा इज फ्लॅट रिबन लाईक लॉंग आणि विदाउट ट्रू रूट्स स्टीम अँड लीव्स.
हे पाहिलं होतं. पण याची जर उदाहरणं जर पाहिली, फ्युनेरिया, मास्क, मार्केन्शिया आणि अँथ्रॉसिरॉस आणि त्याच पद्धतीने रिक्सिया अशा प्रकारची आपण उदाहरणं पाहिली होती. याचं पुढं जाऊन टेरिडोफायटा पाहिला. टेरिडोफायटा पाहत असताना आपण याच्यामध्ये असणारा जो गुणधर्म आहेत, या गुणधर्माचा अभ्यास करत असताना, या डिव्हिजनचा अभ्यास करत असताना हा ग्रुप कोणता आहे, क्रिप्टोगेम्समधला हा शेवटचा डिव्हिजन म्हणजे टेरिडोफायटा. टेरिडोफायटाचा अभ्यास करत असताना ही जी याची बॉडी स्ट्रक्चर जर पाहिलं आपण, या ग्रुपमधले जे बॉडी स्ट्रक्चर पाहिलं तर वेल डेव्हलप्ड रूट्स आहेत. आधीच्या याच्यामध्ये वेल डेव्हलप रूट्स नव्हत्या. ओके, तर याच्यामध्ये वेल डेव्हलप रूट्स, स्टीम्स आहे, ड्यूज आहे आणि सेपरेट टिश्यू पण कंडक्टिंग फूड्स आणि वॉटर कंडक्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये सेपरेट असे टिश्यू आहेत. आणि त्याच पद्धतीने हे कसे करतात, फूल आणि फळधारणा करतात. धारणा करत नाहीत. दे डू नॉट बिअर फ्लॉवर्स अँड फ्रूट्स. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द स्पोर्ट्स. त्यांना जे पुनरुत्पादन करण्याची जी क्षमता आहे त्या स्पोर्ट्सच्या माध्यमातून घडून येते. आणि हे घडत असताना ते कोणत्या साईडला आहे, बॅक साईडला म्हणजेच पोस्टेरियर साईडला आहे. आणि त्याच पद्धतीने याचं जर एक्झाम्पल जर पाहिलं, फर्न्स, निफ्रोलिफिस, मार्सिलिया, टेरिस, ॲडिटम आणि इक्वेसेटम, स्लॅजिनेला, लायकोपोडियम इत्यादी हे सगळे कशामध्ये मोडतात, टेरिडोफायटामध्ये होतात. आता हे टेरिडोफायटा पाहिला आपण, ब्रायोफायटा पाहिला, थायरोफायटा पाहिल्यानंतर आता दुसरा जो सब किंगडम आहे फेनोरगेमस. फेनोरगेमस आर द कॅरेक्टरिस्टिक बाय द प्रेझेन्स ऑफ द फ्लॉवर्स अँड फ्रूट्स अँड सीड्स. आता याच्या आधीचं जे आपण पाहिलं होतं त्याच्यामध्ये जर भिन्नता जर पाहिली तर याच्यामध्ये एक प्रकारची जी कॅरेक्टरिस्टिक आहेत, वैशिष्ट्य आहेत याच्यामधला, तो फ्रूट्स आणि फ्लॉवर्स आणि सीड्स काय करतात, प्रेझेन्स असतात त्याच्यामध्ये. फेनोरगेमस आर द फर्दर क्लासिफाईड इन द जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. पुन्हा याच्यामध्ये दोन क्लासिफाईड होतात, एक जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. आता जिम्नोस्पर्मचा जर विचार केला आपण, हे बीजपत्रीचं उदाहरणाचं आहे. अनावृत्तीबीजी आणि आवृत्तीबीजी अशा दोन गटामध्ये मोडतात. तर हे मोडत असताना त्याच्यामध्ये इन जिम्नोस्पर्म सीड्स आर नेक. कशा आहेत जिम्नोस्पर्ममध्ये, नेक्स्ट सीड्स आहेत म्हणजे नेकड, म्हणजे पूर्णतः ते ओपन असणारे, न झाकलेले. स्पर्म्स मीन्स सीड्स. जिम्नोस म्हणजे नेकड अँड स्पर्म्स मीन्स सीड्स म्हणजे ज्या पद्धतीने न झाकलेले बीज. सदाहरित, बहुवार्षिक, कष्टमय, बीजाणू, पत्रावर स्पायरोफायलसमध्ये सेम प्लांट्स असतात. आणि याच्यामध्ये पानाचा जो मुकुटासारखा दिसतो, म्हणजे याचाच अर्थ द जिम्नोस आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनल अँड उडी. दे स्टीम्स आर विदाउट ब्रँचेस. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काय ब्रँचेस नाही. आणि याचं जर पाहिलं आपण तर देस प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लॉवर्स आर डिफरंट स्पोरोफायलस ऑफ द सेम प्लांट्स. एकाच प्लांट्सवर एक प्रकारचं बीजाणू पत्रावर मेल आणि फिमेल असतात. सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कवरिंग. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नॅचरल असं कवरिंग नाही, म्हणजे ते नेकळ आहे, म्हणजे न झाकलेले आहेत. देस प्लांट्स डू नॉट फॉर्म द फ्रूट्स अँड देअर फोर कॉल्ड ॲट द जिम्नोस्पर्म. याच्यामधला जर उदाहरण जर पाहिलं आपण, सायकस, पुन्हा क्रिसमस ट्री, थुज्जा, मोरपंखी, पायनस अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पाहता येतील जिम्नोस्पर्मच्या डिव्हिजन फर्स्टमधला, फेनोरगॅमसमधला, बीजपत्रीमधला, हे फेनोरगॅमसमधला उदाहरण पाहिलं. दुसरा आहे एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्मचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी ट्राय करायची आहे. तर सॉक द सीड्स ऑफ द कॉर्न बीन्स, ग्राउंडनट, टर्माइन, मँगो, वीट etc in the water 8 to 10 hours after they are sown. Check each seed of the to see whether it divides into two equal halves or not and the categorize them accordingly. अशा प्रकारचं तुम्हाला काय ॲक्टिव्हिटी करायची आहे. त्या ॲक्टिव्हिटीचा जर विचार केला आपण तर एक प्रकारचं 7 ते 8 तासापर्यंत त्याला भिजू घालायचं आहे. कशाला, जे मका, घेवडा, शेंगदाणा, चिंचोका, आंब्याची कोय, गहू अशा बियांना 8 ते तासपर्यंत आपल्याला काय भिजू घालायचं आहे. भिजू घातल्यानंतर त्याच्यामधला आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. ऑब्झर्वेशन करत असताना त्याच्यामध्ये जी वनस्पती ते बिया आहेत कशा प्रकारच्या आहेत, अँजिओस म्हणजे कवर आहे का, स्पर्म्स म्हणजे बी म्हणजे आवरण असणारे, म्हणजे याचाच अर्थ असं होईल की ज्या पद्धतीने आवरण असणारे बिया याच्या आधीच पाहिलं आपण तर कसं होतं, आवरण नसणारे म्हणजे त्याच्यावरचं झाकण नसणारे म्हणजे न झाकलेले अशा प्रकारचे याला आपण अनावृत्ती मीन्स जिम्नोस्पर्म म्हणलं होतं. आता पाहणार आपण अँजिओस्पर्म, आवृत्ती वनस्पती ज्याच्यावर कवर आहे, आवरण आहे आणि स्पर्म्स म्हणजे बिया आहे ज्यांच्या बियांचे सहजपणे 2 भाग सुटे होतात. द प्लांट्स हूज सीड्स कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल वॉल्स मीन्स ऑर डायकोटिलेडॉन्स. डाय मीन्स 2
called dicotyledons, द्विबीजपत्री. Plants and those whose seeds cannot be divided into equal parts are called the monocotyledon. म्हणजे ज्या पद्धतीचे जे बिया दोन भाग होत नाही, ज्या बियांचा दोन भाग होत नाही म्हणजे ते एकबीजपत्री मीन्स मोनोकोटिलेडॉन, आणि ज्या बियांचा दोन भागामध्ये विभाजन होते म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती असतात त्यांना आपण आवृत्ती बीज अँजिओस्पर्म म्हणलेलं आहे. आणि अँजिओस्पर्म्स मीन्स अँजिओ मीन्स कवर आणि स्पर्म्स मीन्स सीड्स मीन्स बी. अशा प्रकारचं आपण अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म हे दोन उदाहरण पाहिले. तर अशावरून आपल्याला लक्षात येईल द प्लांट्स हुज सीड्स कॅन बी डिवायडेड इंटू टू इक्वल वॉल्स अँड डायकोटिलेडॉन्स आर कॉल्ड द डायकोटिलेडॉन्स प्लांट्स अँड दोज हुज सीड्स कॅन नॉट बी डिवायडेड इंटू द इक्वल पार्ट्स आर कॉल्ड द मोनोकोटिलेडॉन. आता आपल्या पेज नंबर 88मध्ये एक ऑब्झर्वेशन ऑफ व्हेरिफिकेशन दिलेलं आहे बघा. तर डायकोटिलेडॉन्स प्लांट्स आणि मोनोकोटिलेडॉन प्लांट्समध्ये डिफरन्स बिटवीन दाखवलेलं आहे. सीड जे डायकोटिलेडॉन असतात त्याच्यामधलं जे कॉटिलिडॉन्स आहे म्हणजे बीजपत्र आहेत कशा प्रकारचे आहेत. तर डाय मीन्स टू कॉटिलिडॉन्स, मोनोकोटिलेडॉन्स मीन्स सिंगल कॉटिलिडॉन्स. हे सीडचं कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याच पद्धतीने रूटमधलं जर पाहिलं तर डायकोटिलेडॉनमध्ये वेल डेव्हलप प्रायमरी रूट, टॅप रूट म्हणजे ठळक प्राथमिक मुळं, सोटमुळे असतील. आणि मोनोकोटिलेडॉन्स जर विचार केला तर त्याच्यामधले जे रूट्स असतात ते फायबर्स रूट्स असतात म्हणजे तंतुमुळे असतात. त्याच पद्धतीने स्टीमचा जर विचार केला आपण म्हणजे खोडाचा जर विचार केला तर डायकोटिलेडॉनमध्ये स्ट्रॉंग आहे, हार्ड आहे. एक्झाम्पलमध्ये बनियान ट्री म्हणजे वटवृक्ष हा कसा आहे स्ट्रॉंग, हार्ड आहे म्हणजे मजबूत कठीण असे खोड असणारा म्हणजेच आपला बनियन ट्री मीन्स वटवृक्ष. एक बीजपत्रीमध्ये जर पाहिलं आपण मोनोकोटिलेडॉनमध्ये जर पाहिलं हॉल, ओकळ उदाहरणार्थ एक्झाम्पल्स मीन्स बांबू, फॉल्समध्ये बनाना आणि डिस्क लाईक एक्झाम्पल ओनियन. ह्या तिन्ही प्रकारचे असे दिसून येतात. एक तर पोकळ असणारा बांबू, एक प्रकारचं आभासी असणारा म्हणजे खोळासारखा दिसणारा बनाना आणि डिस्क लाईक म्हणजे चक्तीसारखे असणारा अशा प्रकारचा जो स्टीम आहे म्हणजे खोड आहे तो म्हणजे ऑनियनमधला उदाहरण पाहता येईल. आता याच्यानंतरचा जो ज्या पद्धतीने सीड, रूट, स्टीम पाहिला त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लीफ हा रॅटिक्युलेट वेनेशन्स कशामध्ये डायकोटिलेडॉन जाळीदार शिराविन्यास असणारा, वेनेशन हा शिराविन्यास असणारा म्हणजे जाळीदार असणारा. त्याच पद्धतीने मोनोकोटिलेडॉन जर आपण लीफ जर पाहिला पॅरलल वेनेशन्स समांतर शिराविन्यास असणारा. आता हे झालं सीड, रूट, स्टीम, लीफ. आता फ्लॉवर बघू. फ्लॉवर्समध्ये डायकोटिलेडॉनमध्ये जे फ्लॉवर्स असतात 4 to 5 पार्ट्स असतात त्याच्यामध्ये. और देअर द मल्टिपल टेट्रामेरस आणि पेंटामेरस म्हणजे एक प्रकारचं चतुर्भागी आणि पंचभागी अशामध्ये 4 भाग पडलेले भागामध्ये किंवा 5 भागामध्ये पडलेले अशा प्रकारचे फ्लोअर असणारा डायकोटिलेडॉन प्लांट्समध्ये असते. आणि मोनोकोटिलेडॉनचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये फ्लॉवर्स विथ द 3 पार्ट्स ऑर इन मल्टिपल ऑफ द 3 ट्रायमरस म्हणजे एक प्रकारचं 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे त्रिभागी बघा दाखवलेलं आहे खालच्या मस्टर्ड अँड मेजमध्ये. हे पाहिलं आपण. तर या दोन्ही आकृत्यामध्ये जर भिन्नता जर असेल तर भिन्नता जर पाहिली आपण तर या विविध प्रकारची जे काय आपण उदाहरणं पाहिलीत ज्या पद्धतीने आपण त्याची बी पाहिला तर बीमध्ये दाखवलेलं आहे कशा पद्धतीने बी आहे तर 2 कोटिलेडॉन्समधलं आहे. रूट कसे आहेत या ठिकाणी रूट दाखवले आहे बघा. याचं रूट कसं आहे वेल डेव्हलप प्रायमरी रूट दाखवलेला आहे. तर याच्यामधला जर पाहिला आपण कशामधला मोनोकोटिलेडॉनमधला हा रूट्स कसा आहे फायबरस रूट्स आहेत, अतिशय बारीक असे दिसत आहे फायबर्स. आणि त्याच पद्धतीने याच्यामधला रूट्स कसा आहे टॅप रूट आहे. पुन्हा जर आपण दुसरं उदाहरण जर पाहिलं स्टीमचा जर विचार केला आपण या स्टीमचा जर विचार केला तर याच्यामध्ये एक प्रकारचा जो बांबू आहे दाखवलेला आहे. त्याच्यानंतर बनाना दाखवलेला आहे. पुन्हा काय दाखवलं आहे ओनियन दाखवलेला आहे. ओनियन याच्यामधला हा रूटचं उदाहरण पाहिलं आपण. तर याच्यामध्ये हॉल्स हा बांबूचा आहे, फॉल्स ट्री बनानाचा आहे, फॉल्स आहे. त्याच पद्धतीने हा बांबूचा कसा आहे हॉल्स आहे म्हणजे पोकळी असणारा. त्याच पद्धतीने हा जो डिस्क लाईक असणारा हे दाखवलेला आहे रूट्समधला स्टीममधला. पुन्हा आपण लिफ्ट जर विचार केला तर रॅटिक्युलेट वेनेशन कशा आहेत रॅटिक्युलेट वेनेशन म्हणजे जाळीदार शिरेनाचा असणारा बघा जाळीदार शिरेनाचा. आणि हा जाळीदार शिरेनास असणारा म्हणजेच रॅटिक्युलेट वेनेशन असणारा लीफ हे कशाचा आहे डायकोटिलेडॉनचा आहे. हा जाळीदार आहे बघा अतिशय जवळजवळ अशा प्रकारची जाळी दिसत आहे. आणि हे जाळीदार असणारा हा शिरेनास असणारा. याच्यामधला जर पाहिला आपण पुन्हा
दुसरा डायकोटिलममध्ये जर मोनोकोटिलममध्ये जर लीफ जर पाहिला आपण, हा जर लीफ जर पाहिला तर याच्यामध्ये कसं दिसत आहे, एक प्रकारचा काय दिसत आहे, पॅरलल व्हेरिएशन्स. इकडे एक भाग आहे, इकडे एक भाग, इकडे एक भाग, इकडे एक दुसऱ्याशी कशा समांतर रेषेमध्ये त्याचे शिरान्यास व्हेरिएशन्स असे दिसून येतात. तर पुन्हा जर आपण पाहिलं तर फुलामधले फ्लॉवर्स कसे आहेत, याच्यामधलं जर उदाहरण जर पाहिलं आपण तर हे फ्लॉवर किती गटामध्ये मोडलेले आहेत, 4 to 5, 1 2 3 4 आणि हे खालचं 5 अशा प्रकारचं दाखवलेलं आहे. हे फ्लॉवर्स विथ द 4 or 5 पार्ट्स ऑन देअर मल्टिपल्स, टेट्रामेरस, पेंटामेरस असं म्हणलेलं आहे. त्याच पद्धतीने जर मोनोकोटिलर जर पाहिलं आपण मोनोकोटिलरचा, तर मोनोकोटिलरमध्ये एक प्रकारचं जे फ्लॉवर्स आहेत, फ्लॉवर कशा प्रकारचे आहेत, 3 parts of the multiple pulse of 3 trimerous, 3 parts of multiples 3 दाखवलेलं आहे. अशा प्रकारचं इथं पाहता येईल आपल्याला. ओके, आता हे झालं मस्टर अँड मेजमधला डिफरन्स बिटवीन पाहिला. आता जनरली जर आपण पूर्णतः ज्या पद्धतीने विटाकारचं जे पंचसृष्टीचा अभ्यास करत असताना, आपण विविध प्रकारच्या प्लॅन्टीचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये असणारा जर विचार केला आपण ऑटोट्रॉफस याचा अभ्यास करतो आपण, तर याच्यामध्ये एक प्रकारचं हे दाखवलेलं आहे, ज्या पद्धतीने आपल्याला संकल्पना चित्र म्हणता येईल. या संकल्पना चित्रामध्ये जर विचार घेतला आपण, तर आपल्या डोक्यासमोर एक हे चित्र जर उभं केलं तर याच्यामध्ये वनस्पतीसृष्टी जी आहेत, म्हणजे किंगडम प्लांट, क्रिप्टोगॅमस, अबीजपत्री, अपुष्प म्हणजे क्रिप्टोगॅमस. त्याच्यामध्ये पहिला 3 गट मोडतात, एक थायलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, लक्षात राहील. त्याच्यानंतर दुसरा जो क्रिप्टोगॅमसच्या नंतरचा फेनोरगॅमस, याच्यामध्ये 2 गट पडतात, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममध्ये 2 गट पडतात, डायकोटिलर आणि मोनोकोटिलर. तर अशा पद्धतीने इथं आपला हा धडा संपलेला आहे. तर याच्यावरच्या या प्रश्नाची उत्तरं वगैरे आहेत, तुम्हाला लिहून घ्यायची आहे वहीमध्ये. जेव्हा लॉकडाऊन आपला संपेल तर त्यावेळेस आपण त्याला चेक करूया.